नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण असा नाश्ताची रेसिपी बनवतो ना, जो नाश्ता तुम्ही खाल्लात ना तर पूर्ण दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक फील होईल. इतका भारी होतो आणि टेस्टी होतो. त्यासाठी काय केलेले आहेत, मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडेसे चणेही आहेत त्याच्यात. दोन्ही मिक्स असे छान धुवून वगैरे ठेवले होते. त्याच्यानंतर त्याला मस्त असे घरातच मोड काढून घ्यायचे आहेत आणि त्यातलं पाणी वगैरे काढून टाकायचं आणि नंतर छान असं मिक्सरच्या भांड्यामध्येच घ्यायचे आहेत टाकून. त्याच्यामध्ये भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार टाकायची. मी इथे 2 टाकलेली आहे. त्याच्यानंतर छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. याच्यामध्ये पाण्याचा वापर ना कमीत कमी करा. जास्त पाणी टाकलात ना तर मग ते बॅटरचं आपण पॅनकेक किंवा जे डोसे वगैरे बनवतो ना ते व्यवस्थित बनत नाही. त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण हे बनवून घ्यायचं आहे. मी फक्त मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून घेतलेलं आहे आणि ते पाणी टाकलेलं आहे त्याच्यात. आणि समजा जर तुमचं पाणी जास्त झालं चुकून तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करण्यासाठी ना बेसन पीठ किंवा रवा वापरू शकता. रवा वापरू शकता याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्याला मस्त असं घट्टसरपणा येतो. मग त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याला बाइंडिंग येईल. आणि त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये ना आपण प्रोटीनचं भरपूर असं स्रोत आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या टाकणार आहोत. आपल्या घरात ज्या अवेलेबल असतील ना भाज्या त्या ह्याच्यात वापरू शकता. मी इथे बघा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेली सिमला मिरची घेतलेली आहे, चॉपरमध्ये चॉप करून ना गाजर घेतलेला आहे, कारण का ते फाईनली चॉप करायला खूप टाईम जातो. त्यामुळे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेलं आहे. छान एकजीव करून घेतोय आणि मस्त असं घट्टसर बॅटर तयार होतं इथे. मग बघा एवढ्यावरच नाही तर ह्याच्यामध्ये आपण अजून भाज्या ॲड करणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही करू शकता. जे तुम्हाला आवडतात त्या भाज्या ॲड करू शकता. कॉर्न वगैरे असतील तर तेही वापरू शकता. आता ते इथे मी मीठ वगैरे टाकून घेते आहे. सैंधव मीठ आणि साधं नॉर्मल मीठ असतं ना ते टाकलेलं आहे, दोन्ही समप्रमाणात. बाकी आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे टाकणार आहोत आपण इथे आता पनीर जे आहे ना ते घेतलेलं आहे. मस्त असं हातानेच मी क्रम्बल करून टाकते. त्याचे मोठे मोठे चंक्स वगैरे राहिले तरी काहीच प्रॉब्लेम होत नाही. तुम्हाला किसून टाकायचं असेल तरी टाकू शकता किंवा असंच टाकलात ना हाताने क्रम्बल करून तरीही चालतं. मस्त इथे क्रम्बल होतं आहे प्रॉपर असं. आणि त्याच्यानंतर थोडेसे मोठे राहिले चंक्स वगैरे ना तरी ते खाताना मजा येते खायला. त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जेवढं होईल तेवढं मी बारीक करण्याचा हाताने कुस्करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कितीही भाज्यांचं कोणतं असं प्रमाण नाही आहे की एवढंच घेतलं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे. आपल्याला फक्त मस्त असं त्याला बाइंडिंग येण्यासाठी आणि भरपूर अशा भाज्या मुलांच्या पोटात जातील अशा पद्धतीने त्याच्यामुळे आपण मस्त असं बनवतो आहोत. त्यामुळे पनीर टाकल्याच्या नंतर आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि थोडीशी हळद टाकते जेणेकरून छान असा कलर येईल. थोडंसं जिरं टाकते आहे 1 ते 2 चमचे एवढं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा नाश्ता बनवायला जास्त वेळही लागत नाही, अगदी झटपट होतो. फक्त आता काय तुम्ही कडधान्य जे कोणतेही असेल ना ते कडधान्य वगैरे घेतलात छान असं धुवून त्याला पाण्यात भिजत टाकायचे आहे. त्याच्यानंतर एक सकाळी टाकले तर संध्याकाळी त्यातलं पाणी पूर्णपणे निथळवून टाकायचं आणि मग नंतर तसंच झाकून दुसऱ्या दिवशी बंद ठेवायचे. त्याला छान असे मोड येतात. आता इथे आपलं सगळं बॅटर तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं झाकून त्याला ठेवलेलं आहे. जास्त नाही, एक 5 ते 10 मिनटं ठेवलेलं आहे रेस्ट, जास्त दिलेलं नाही आहे. आणि मी नंतर लगेच पुन्हा आता त्याचे छोट्या साईजचे असे मस्त असे पॅनकेक तयार करायला घेते आहे. छोटे करा मोठे करा तुमच्या आवडीनुसार आहे. मी इथे छोटे छोटे घेतलेले आहेत करायला. कसं मुलांना बघायलाही बरं वाटतं आणि खायला पण मजा येते. हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता. अगदी एखाद दुसरा जरी खाल्लात ना म्हणजे मुलांनी खाल्ला वगैरे ना तर मुलांना खरंच पोट तर भरेलच पण त्याच्यामुळे त्यांना पूर्ण दिवसभर एनर्जेटिक फील झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा इथे मी छोटे छोटे याच्यामध्ये पॅनवर तेल लावलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे चमच्याच्या साहाय्याने बॅटर टाकलेलं आहे. जास्त पसरवलेलं नाही आहे, मी थोडेसे जाडसर असेच ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर थोडंसं पुन्हा ब्रशने साईडने तेल टाकते आहे असं आणि वरतूनही थोडंसं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी एक साईड मस्त अशी कुक झाली ना लो टू मीडियम फ्लेमवर आपण इथे मस्त असं कुक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक साईड थोडीशी कुक झाली की पलटून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आलटून पलटून आपण मस्त असं इथे शेकवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं लो टू मीडियम फ्लेमवरच शेकवा का तर ते प्रॉपर बॅटर आतमध्येपर्यंत शिजलं गेलं पाहिजे आहे. मी इथे जाड घेतलेत म्हणून सांगते, तुम्ही पातळही करू शकता आपल्या आवडीनुसार आहे.
मी इथे मस्त असे छोटेसे म्हणजे मुलांना अगदी टिफिन, आता छोटे मुलं असतात ना ती 4-5 वर्ष 6-7 वर्षाच्या मुलं वगैरे असतील, टिफिनमध्ये 2-3 दिला तरी त्यांचं पोट आरामात भरेल इतकं मस्त असं फुल होतं. कारण का त्याच्यात भरपूर अशा भाज्या आहेत, मूग आहेत, त्याच्यामुळे खरंच त्यांना पोटभरीचा नाश्ता आहे त्यांनासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा. आपण नाश्त्यासाठी जर सकाळी बनवत असेल ना, दुपारपर्यंत अजिबात आपल्याला भूक लागणार नाही. इथे मस्त असं छान ब्राउनिश कलर येईपर्यंत त्यांना शेकवून घेतलेलं आहे मी छोटे पॅनकेक. आणि त्याच्यानंतर मी इथे मस्त असं काढून घेतलेलं आहे सर्विंग प्लेटमध्ये. त्याचबरोबर तुम्हाला तोडूनही दाखवते आहे बघा. हे तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. आपल्या आवडत्या डिपबरोबर मुलांना किंवा स्वतःला आपण मस्त असं सर्व करून घ्यायचं आहे. आणि कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.